काहीच मी सकाळी उठल्या उठल्या वेट लॉससाठी घेते. धण्याचं पाणी आहे. धणे रात्री एक चमचा भिजत टाकते आणि मग ते तुम्ही पाहिजे तर जिरं मेथी वगैरे पण टाकू शकता. मला डॉक्टरांनी धण्याचं पाणी प्यायला सांगितलं थायरॉईडमुळे. मी सकाळी हे रात्री एक चमचा भिजत टाकते आणि सकाळी असं उकळवते. थोडं कमी झालं ना अर्धवट की मग ते गाळून पिते. त्याच्यात थोडं कढीपत्ता कच्चा पण चावून खायला सांगितलं आहे. माझे केस पण खूप गळत होते, त्याच्यामुळे सकाळी ते हे पाणी धण्याचं पाणी आणि कढीपत्ता चावून चावून खाते. हे सकाळ आणि सकाळचं पहिले त्याच्या डेली पहिले रुटीन मला आहे. उठल्या सकाळी मी थायरॉईडची गोळी असं घ्यायला धण्याचं पाणी करते ती घेऊन आणि रात्री झालेली एक चमचा आणि आता हे भिजत मग टाकते पाणी पिते आणि धण्याचं पाणी करून एक मग ग्लास सकाळी असं उकळून प्यायचं गरम गरम आणि मग गाळून बाथरूमला पिते. वगैरे व्यवस्थित बिकॉज पोट साफ होते. मला थायरॉइड आहे. थायरॉईडमध्ये कसं वेट आहे केस लॉससाठी गळतं आणि वेट मला खूप वाढत डॉक्टरांनी राहतं. सजेस्ट केलेलं आहे. त्याच्यासाठी हे धण्याचं पहिले पाणी सकाळी मला उठल्यावर फ्रेश डॉक्टरांनी होते, सजेस्ट बाथरूमला केलेलं. जाऊन आल्यावर मग तुम्ही पण हे पिऊ सकाळची शकता. गोळी खाता बघा तुम्ही करून बघा थायरॉइडची एखाद आणि महिन्यात, मग हे मग पिते. सांगा मला. त्यानंतर ना माझा मुलगा स्कूलला चाललेला. तेव्हाच मी त्याची तयारी केली, त्याला टिफिन दिलं आणि मग तो स्कूलला चाललेला. सकाळी सकाळी उठल्यावर खूप घाई असते. त्याच्यासाठी मला ना सकाळी हे मेथीचे उंडे बनवायचे होते. म्हणजे कोथिंबीरसारखेच बनतात ते मेथीचे उंडे. त्याच्या टिफिनला त्याची डिमांड होती. चांगलं आहे ना, बाहेरचं काही खाण्यापेक्षा हे त्याला आवडतात. म्हणजे घरचं खाल्लंच खूप चांगलं ना, हेल्दी असतं. त्यामुळे मी फक्त मेथी बारीक कापून घेतले आणि त्याचं हळद मीठ मसाला, आपला घरचा मसाला, मिरची पावडर, थोडं ओवा, धने जिरं पावडर असं सगळं टाकलेलं आहे. आणि मग ते पीठ मी थोडं 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 पाणी टाकून मळलं आणि मग ते तेल लावलेलं चाळणीला तेल लावले मी. बघा कसं मी दाखवते. पाणी टाकले मी एका भांड्यात आणि मग त्या चाळणीला तेल लावून हे सगळं पीठ एकदम मळून व्यवस्थित आणि मग ते उंडे उकडून घ्यायचे. एक 20 मिनटं लागतील ते उकडायला. उकडून मग ते कट करून आणि मग फ्राय करून घ्यायचे. खूप सुंदर लागतात हे. माझ्या मुलाचे खूप म्हणजे ऑलमोस्ट फेवरेटच आहेत. तुम्ही हे करून बघा गाईज. बघा मी कसं सांगते, त्याच्यात किती प्रमाण आहे ते. त्याच्या आधी मी विसरले तुम्हाला, मी मेथी निवडलेली दाखवायचं विसरून गेले. मेथी निवडते बघा मी हे बघा कसे झालेत बघा उंडे. मेथीचे उंडे वड्या म्हणाल तुम्ही, मेथीचे पराठे पण करतात कधी. मी तुम्हाला एक दिवशी मेथीचे पराठे पण दाखवीन. त्यानंतर उंडे खूप क्रिस्पी झालेत, खूप छान झालेले आहेत. मुलाला पण खूप आवडले माझ्या. त्याच्यानंतर ना मुलगा शाळेतून आला, पण तो अभ्यास करतो की नाही हे बघण्यासाठी मी जोरून व्हिडिओ काढते. मग कारण कसं आहे, तो ना इकडे तिकडेच बघत असतो. त्याच्यानंतर आम्ही आहे ना बाहेर थोडं फिरायला गेलेलो, तुझे पप्पा मी. तेच मी असं सांगते बघा की एका फंक्शनला जायचं होतं आम्हाला. खूप लेट होत होतं आणि मुलगा पण खूप त्रास देत होता. तर ते फंक्शन एक अटेंड केलं आम्ही. खूप छान फंक्शन झालं. तिकडेच आम्ही जेवण वगैरे आलं. पाणीपुरी वगैरे खूप छान होतं. पनीरची भाजी होती. नंतर आम्ही माझी वहिनी पण आलेली. तेच मी तुम्हाला दाखवते. माझी वहिनी आलेली बघा. तिकडे खूप म्हणजे ओळखीचे लोक भेटले आम्हाला. ॲक्च्युली मी जैन आहे, माझं माहेर पण मराठी आहे, त्यामुळे तुम्हाला मी मराठीमध्ये सांगते. आमच्या इकडचे सगळे जैन लोक आहेत. तेच मी तुम्हाला सांगते. खूप ट्राफिक होती तिथे. खूप वैताग आलेला मला. काय करू, मुंबईचं ट्राफिक तुम्हाला तर माहिती आहे ना, संपत नाही. आम्ही तेच तिकडे चाललेलो एका फंक्शन आम्ही अटेंड केलं. खूप छान झालं फंक्शन. जेवण पण छान होतं. पनीरची भाजी, ते मी जेवण तुम्हाला नाही दाखवू शकली, तिकडे खूप गर्दी होती. पनीरची भाजी होती, दही पुरी होती, दही वडे होते. खूप छान छान होतं. पाणीपुरी ते स्टार्टिंगला, मसाला डोसे होते. स्वीटमध्ये पण खूप ढोकळा होता. म्हणजे माझ्या नवऱ्याकडचंच फंक्शन होतं. गुजरातीमध्ये माहिती आहे ना तुम्हाला, खूप प्रकार असतात स्वीटचे. ढोकळा पण होता. आणि मग आम्ही असं जेवलो आणि आम्हाला येता खूप उशीर झालेला. फंक्शन खूप छान झालं तिथे. काय एवढी हे नव्हती, गर्दी इतकी नव्हती, पण ती मुलगी पण खूप रडत होती. मग त्या फंक्शनमध्ये खूप म्हणजे तिला ते त्रास होत होता.
ते मुलीला. आणि मग अशा रीतीने आम्ही फंक्शन अटेंड केलं, जेवलो आणि मग येता येता खूप रात्र झालेली. अक्षरशः 12 पावणे 1 वाजलेला, पावणे 1 वाजून गेला असेल. माझा मुलगा पण खूप बडबड करत होता, खूप त्रास देत होता की चल घरी. त्याला सकाळचं शाळा असते ना, आम्ही रात्री 11 वाजेपर्यंत झोपतो. मग सकाळची शाळा, मग त्याची हे होते ते मी तुम्हाला तेच सांगत होती की खूप लेट झालेलं. मला मी घड्याळ दाखवते बघा. नक्ष खूप त्रास देत होता की घरी चल, त्याला खूप झोप आलेली. आणि मग तो म्हणतो की 11 वाजता झोपलो नाही तर मग सकाळी 6ला मला उठता नाही ना, मला परत टिफिन बनवायला लागतं. मी तुम्हाला सांगितलेलंच की कसं धण्याचं पाणी वगैरे मी सकाळी काय उठल्यावरती थायरॉईडमध्ये खूप वेट लॉस व्हायला खूप लेट होतं. वेट लॉस होताच होत नाही थायरॉईडवाल्यांचं. तरी माझं मी कसं कसं कमी केलं वेट लॉस. तर